देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही। पुन्हा काही नेते जर महाशक्तीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असतील तेही आश्चर्य वाटावंच आहे। खरं तर तसं घडतंय आहे ना, तसं घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। जुन्या सवयी असतात। अजून काही लोकांची सरंजामशाही गेलेली नाही। अजूनही काही लोकांना असं वाटतं की लोक आमच्या अधिपत्याखाली आहेत आणि दुर्दैवाने जुन्या काळामध्ये त्यांनी काही पाप केली असतील तर ती त्यांना लपवता आली, दाबून टाकता आली। त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे की आम्ही काहीही करू शकतो। त्या आत्मविश्वासातून ते जर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देणार असतील आणि ही सरंजामशाही अशा प्रकारे जर आमच्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी दडपशाहीमध्ये परिवर्तित होत असेल तर मी काही सोडणार नाही। अगदी म्हणजे ओपन फोरम आहे, सरळ स्पष्ट प्रश्न असतात, बेधडक उत्तरांच्या अपेक्षा तुम्ही त्यासाठीच ओळखले जातात। हे मोहिते पाटलांबद्दल आहे, विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल, धैर्यशील मोहिते पाटलांबद्दल, धैर्यशील मोहिते पाटलांबद्दल आहे, त्यांच्या सोबतच्या लोकांबद्दल आहे। थेट ज्या प्रकारे गुंडागर्दीचं राज्य ते त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतायत, मी नाही चालू देणार। आणि विश्वासघाताचा मुद्दा आला की स्वाभाविकरित्या फक्त ते अकलूजपुरतं मर्यादित होतं की आणखी एका व्यापक संदर्भात जे काही घडलेलं आहे भूतकाळात त्याबद्दल सत्यानाशाचा उल्लेख होता। मी सगळ्या विश्वासघातकांबद्दल बोललोय, नाव नाही घेणार। देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही, पण पडला तर सोडत नाही। एवढं लक्षात ठेवा, ज्याच्या अलमारीमध्ये सांगाडे पडले आहेत त्याने सावकारीचा आव आणण्याचं कारण नाही आहे। सांगाडे बाहेर निकतील, जरूर निकलेंगे, जरूर निकलेंगे, बाहर निकाल कर रहे।